ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि यानंतर बातमी आहे छठपूजेसंदर्भातली। मुंबईतल्या समुद्र किनाऱ्यांवरती छठपूजेला बंदी घालण्यात आली आहे आणि ठाण्यात सुद्धा आता छठपूजेवरती निर्बंध लागू करण्यात आले आहेत। आता नाशिकमधल्या रामकुंडावर 19 वर्षांनंतर पहिल्यांदाच छठपूजा रद्द करण्याची वेळ आली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधल्या आयोजकांनी हा निर्णय घेतला आहे। मुंबईमध्ये समुद्रकिनारी तुफान गर्दी होते छठपूजेच्या निमित्तानं। नाशिकमध्ये सुद्धा रामकुंडावरती होणारा हा कार्यक्रम यावर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर रद्द झाला। माझ्यासोबत आता या छठपूजा कार्यक्रमाचे आयोजक आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। सर, काय सांगाल, हे रद्द करण्यामागचं कारण काय, कशा प्रकारे साजरी केली जाते नाशिक? 19-20 वर्षापासून गंगा घाटवरती या कार्यक्रमाचं आयोजन केले जात होतं, परंतु आज जागतिक ही महामारी जे कोविड-19 या व्हायरसमुळे जो धोका निर्माण झाला आहे आणि दुसऱ्या जी लाट आहेत याचा फटका बसू नये म्हणून एक आरोग्याची एक दखल घेऊन आणि शासनाच्या आदेशान्वये आम्ही हा कार्यक्रम रद्द करत आहोत। प्रथम शासनाच्या आलेल्या आदेशाचं आम्ही पालन करून तसं आम्ही पंचवटी विभागातल्या पोलीस खात्यालाही आम्ही स्वतःहून पत्र दिलेलं आहे। त्यामुळे आमचे जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत हिंदी भाषिकांचे, त्या सर्वांना आम्ही मेसेज पाठवलेले आहे। त्यामुळे कोणीही इथे येणार नाही याची आम्ही गॅरंटी देऊ शकतो, विश्वास देऊ शकतो। पोलिसांकडून सूचना आल्या आहेत की दुसरी लाट येण्याची मोठी शक्यता असल्यानं आपण हा कार्यक्रम शासनाच्या आदेशान्वये रद्द केल्यास आम्ही आपलं स्वागतच करूया। खरं तर त्यांचा एक नक्कीच हा त्यांनी उचललेलं एक कौतुकास्पद पाऊल असं म्हणावे लागणार आहेत। आता यांचा आदर्श हा खरं तर महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्र घेणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता यंदाची नाशिकमध्ये होणारा छठपूजेचा कार्यक्रम हा रद्द करण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन मयूर बारगेसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।